शिरोमणी नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन नागपूरसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचे ऐतिहासिक योगदान. महिला जिल्हाध्यक्ष सौ मिनलताई कुडाळकर यांच्या नेतृत्वाचा डंका. संघटना हीच शक्ती आहे हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर पार पडलेल्या शिंपी समाज विश्व महासंमेलनात पश्चिम महाराष्ट्राने आपले वेगळेपण सिद्ध केले. विश्व महासंमेलनाचे अध्यक्ष भास्कररावजी टोंपे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली या सर्व गोष्टी शक्य झाल्या, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष सौ मिनलताई कुडाळकर यांच्या समर्थ नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या अतोनात मेहनतीमुळेच हे महासंमेलन ऐतिहासिक ठरले. या महासंमेलनासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमधून समाज बांधवांना संघटित करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष मुळे कडेगाव व दिनकर पतंगे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा शारदाताई जौंजाळ, सुनीता औंधकर, रेश्मा माळवदे, राजश्री शिंगण, स्नेहल कुडाळकर आणि सांगली जिल्हा टीममधील उदय मुळे, श्रीकांत खटावकर, महेश पतंगे, अरविंद चांडोले, हेमंत कुमार वेल्लाळ, योगेश बकरे आणि अनिल खटावकर या सर्व शिलेदारांनी या सोहळ्याला भव्य स्वरूप देण्यासाठी विशेष योगदान दिले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मान्य श्री नितीनजी गडकरी यांना श्री संत शिरोमणी नामदेव महाराज सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. तेव्हा संपूर्ण मैदान नामदेव महाराजांच्या जयघोषाने दुमदुमले होते. यावेळी बोलताना सौ मिनलताई कुडाळकर भाऊक होऊन म्हणाल्या की भास्करराव टोंपे साहेबांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांच्या संघटन कौशल्यामुळेच चांदा ते बांधा आणि देशातील 28 राज्यांपर्यंत पोहोचवण्याचे आमचे स्वप्न पूर्ण झाले आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातून मिळालेले प्रेम आणि आदर पाहून मी भारावून गेले आहे. माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहणारे कार्यकर्ते आणि माझ्या कुटुंबाची मोलाची साथ हीच माझी खरी ताकद आहे. तासगावची कन्या आणि डिग्रजची सून म्हणून आपला अभिमान व्यक्त करताना मिनलताईंनी सांगितले की या कार्यक्रमात महिला शक्तीने आपली श्रेष्ठता सिद्ध केली आहे. अनेक अडचणी आल्या, पण संघटनेसाठी घेतलेला संकल्प पूर्ण केल्याचे समाधान मोठे आहे. जर माझ्याकडून कुठलीही उणीव राहिली असेल तर समाज बांधवांनी मला आपली कन्या म्हणून क्षमा करावी, अशा भावूक शब्दात त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्रातील या मजबूत खोजेमुळे आता दरवर्षीप्रमाणे प्रत्येक राज्यात असा स्नेह मेळावा आयोजित करण्याची ग्वाही समाज बांधवांना त्यांनी दिली आहे. नामदेव महाराजांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी संघटनेची ही पहिली पायरी यशस्वी ठरली असून या यशात भास्कररावजी टोंपे यांचे मार्गदर्शन आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्यांचा घाम व मेहनत कारणीभूत आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या जय जयकाराने सोहळ्याची सांगता झाली. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी पूनम टापसे, उपसंपादिका.